अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। भुसावळ शहरातील जुना सातारा परिसरात चट्ट्याच्या टपरीवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। रोकड लुटण्याच्या प्रयत्नात 39 वर्षीय उल्हास गणेश पाटील यांच्यावर गोळी झाडण्यात आली, ज्यात गोळी त्यांच्या उजव्या खांद्याजवळ लागून ते जखमी झाले आहेत। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीवरून आलेल्या 4 अज्ञातांनी टपरीवर गोंधळ घालत पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र उल्हास पाटील यांनी विरोध केल्यावर आरोपींपैकी एकाने कट्ट्यातून गोळी झाडली। घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून विशेषतः अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत। या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जळगाव नाक्यावरती भुसावळमध्ये इथे एक पानटपरी आहे। त्या पानटपरीवर साधारण 8:30 वाजेच्या संध्याकाळी 8:30 वाजेच्या दरम्यान 4 इसम आलेले होते। त्यांनी तोंड बांधलेलं होतं, त्याच्यामुळं प्रथमदर्शनी रॉबरीच्या उद्देशानंच ते आलेले आहेत असं दिसत आहे। त्याच्यातल्या एकाने अवैध शस्त्र दाखवून पानटपरीवर त्याच्याकडून काही रक्कम लुटण्याचे प्रयत्न करत असताना त्याच्यातले उल्हास पाटील जे आहेत त्यांनी प्रतिकार केलेला आहे आणि प्रतिकार करत असताना त्यांनी प्रतिकार केल्यामुळं ते जे हल्लेखोर आहेत ते पळून गेले। पळून जाताना त्यांनी फायर केला होता अवैध शस्त्रामधून एक गोळी। ती गोळी त्यांच्या खांद्याजवळ लागलेली आहे। ते जखमी आहेत, त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आपण आता त्यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करत आहोत पोलीस स्टेशनला आणि पुढचा तपास सुरू आहे। तपासात आपलं जे टीम आहेत, स्थानिक गुन्हे शाखेची टीम आणि पोलीस स्टेशन्सच्या 3 टीम आपण तयार केलेल्या आहेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीनं आरोपीबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत। पर सर काही आरोपी निष्पन्न झाले का? आरोपीचे नाव अजून निष्पन्न झालेले नाही, परंतु आपले टीम्स त्याच्या आरोपीच्या मागावर आहेत। लवकरच आरोपीचे डिटेल्स पण आपल्याला मिळतील। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।